समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सदिच्छा भेट देत आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती घेतली. भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात तब्बल 19 गावांचा समावेश असून या भागातील मोठ्या लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरवण्याची जबाबदारी या केंद्रावर आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येथे येत असल्याने आरोग्य केंद्रावरील ताण वाढत आहे. तसेच परिसरातील लोकसंख्या वाढ, वाढती वर्दळ आणि सुधारित रस्त्यांमुळे अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे यावेळी निदर्शनास आले. यावेळी बोलताना प्रदीप आप्पा कदम म्हणाले की गंभीर अथवा अत्यावश्यक रुग्णांना पुढील उपचारासाठी सांगली किंवा इतर ठिकाणी हलवावे लागते. मात्र तेथे पोहोचण्यासाठी बराच वेळ खर्ची पडतो. अनेकदा वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भिलवडीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी अत्याधुनिक सुविधा असलेले ग्रामीण रुग्णालय उभारणे ही काळाची गरज आहे. भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना दर्जेदार आणि तत्काळ आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर व्हावे आणि आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत, असे आश्वासन प्रदीप आप्पा कदम यांनी दिले. यावेळी अमीर भैया पठाण, आशिष सूर्यवंशी, शुभम निकम, सत्यजित पिसाळ, अमीर पठाण, संजय शिंदे, अभिजित कौळगे, तुषार सूर्यवंशी, दौलत पाटील, अंकुश राजमाने, विकी तातुगडे, सागर कदम, राहुल पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रदीप आप्पा कदम यांच्या या भेटीमुळे भिलवडी परिसरातील नागरिकांमध्ये ग्रामीण रुग्णालयाच्या मागणीला नव्याने बळ मिळाले असून भविष्यात या भागातील आरोग्य सुविधांचा प्रश्न मार्गी लागण्याबाबत आशावाद व्यक्त केला. आरोग्य केंद्र भिलवडीला सदिच्छा भेट दिली. या दवाखान्यामध्ये दररोज 100 ते 150 पेशंट रोज या उपचारासाठी येत असतात आणि जवळजवळ 19 गावांचं कार्यक्षेत्र या दवाखान्याच्या अखत्यारीत आहे. तर या दवाखान्याची मुख्य इमारत आता जीर्ण अवस्थेत झालेली आहे. निर्लेखनाचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थानं चांगल्या आरोग्य सुविधा असण्याची गरज आहे. या ठिकाणी सर्व सुविधा आणि बाकीच्या गोष्टीचा विचार केला तर तात्काळ या ठिकाणी चांगल्या इमारतीची या ठिकाणी स्टाफ उत्तम आहे, परंतु इमारतीची गरज आहे. त्यामुळं पेशंटची हेळसांड होताना दिसते आहे. परंतु महत्त्वाचं काय आहे की भिलवडी हे गाव मोठं गाव आहे आणि कृष्णाकाठावरती असलेल्या बाकीच्या वाड्या आणि बाकी इतर लोकसंख्या विचारात घेता या ठिकाणी किमान ग्रामीण रुग्णालयाची गरज आहे. सुदैवानं आपल्या पलूस तालुक्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून उपजिल्हा रुग्णालय मंजूर झालेलं आहे आणि त्या ठिकाणी असलेलं ग्रामीण रुग्णालय जर भिलवडीसारख्या ठिकाणी जर सुरू केलं तर त्या माध्यमातून आपल्याला या परिसरात चांगली वैद्यकीय सेवा शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होईल. इथल्या गोरगरीब आणि सामान्य लोकांना या वैद्यकीय सेवा आणि शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या मिळू शकतील. या भिलवडी परिसरामध्ये ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळं कृष्णाकाठावरती मोठ्या प्रमाणात साखर कारखान्यांच्या ऊस तोडणी मजुरांची सुद्धा हंगामी या ठिकाणी त्यांचा रहिवास असतो. त्यांच्याही वैद्यकीय उपचाराची आवश्यकता या रुग्णालयामधून पूर्ण होऊ शकते. त्याचबरोबर भिलवडी ते म्हणजे तासगाव 5वा मैल मार्गे येणारा हा जो मुख्य रस्ता आहे याची वर्दळ विचारात घेता परिसरातले जे उद्योग आणि कारखानदारी विचारात घेता या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची अत्यंत गरज आहे. मी आज या परिसराला भेट दिलेली आहे आणि आपल्या माध्यमातून माहिती सरकारच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यासाठी आपण पाठपुरावा करू आणि या ठिकाणी जर ग्रामीण रुग्णालय मंजूर झालं माहिती सरकारच्या माध्यमातून तर इथल्या जनतेची फार चांगली सोय होणार आहे. वैद्यकीय सुविधा उत्तम पद्धतीनं मिळणार आहेत. सरकारच्या माध्यमातून ज्या विविध योजना राबवल्या जात आहेत त्या योजनांचा लाभ या ठिकाणाहून लोकांना मिळू शकतो. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.